पिंपळनेर जिल्हा धुळे पिंपळनेर नगरीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त आद्य परम सद्गुरू स्वामी शिवानंद दादाजी यांच्या कृपा आशीर्वादाने स्वामी मैया स्वामी शिवानंद दादा द्वारिका मैया स्वामी शिवानंद दादा द्वारिका मैया स्वामी शिवानंद ओम स्वामी शिवानंद दादा द्वारिका मैया शिवानंद तो सार आहे परिपाक आहे या सर्व नगराध्यक्षांची या ठिकाणी ग्रंथाचं प्रकाशन करत आहे. आदरणीय नगराध्यक्षा गौरीताई या ठिकाणी आद्य सार्य अनमोल ग्रंथाचं प्रकाशन करत आहे. टाळ्यांच्या कीर्तनामध्ये स्वागत. अटल सरकार बहादूर मुनिवाले आद्य स्वामी शिवानंद दादाजी की आद्य जगत जननी जगत माता आई जोरदार स्वामी शिवानंद इथे उपस्थित ताईसो सुवर्णताई रवींद्र आजके भाजपा महिला आघाडी आणि रवींद्र आजके साहेब हे देखील स्वामींचा सत्कार करू इच्छितात. खूप आनंदाचा क्षण आहे. एका उत्साहामध्ये काय झालं पाहिजे कर्तव्य दिसते पण यांना काय प्राप्त झालेलं आहे. एकेका गुरुबंधूला जरी उठवलं दिवसभर बोलायला लावलं तरी ते स्वामींचं गुण गौरव करता करता थकणार निष्कर्पे. या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर यांचे सत्कार समारंभ करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती यांची नावे माननीय श्री नानासो ज्ञानेश्वरी एरंडे गटनेता नगर परिषद पिंपळनेर, माननीय श्री सौ योगिता जितेश चौरे नगराध्यक्ष नगर परिषद, श्री जितेश जगदीश चौरे संचालक हॉस्पिटल आदित्य फाउंडेशन, नानासो विजयजी गांगुर्डे नगरसेवक नगर पंचायत पिंपळनेर, आबासो राजेंद्रजी शिरसाट बांधकाम सभापती नगर पंचायत, दादासो दीपकजी पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, दादासो श्री नामदेव संहारे सह पोलीस निरीक्षक, माननीय आबासो भालचंद्रजी दुसानी संचालक पंकज ज्वेलर्स, दादासो धनराजजी जैन अध्यक्ष, दादासाहेब पाटील बँक, दादासो प्रमोदजी गांगुर्डे, दादासो नितीनजी कोतकर, दादासो श्री डी पाटील सर, माननीय दादासो श्री प्रशांत पांडुरंग चौधरी नगरसेवक नगर पंचायत पिंपळनेर, माननीय ताईसो मनीषा संभाजी ढोले नगरसेविका, माननीय दादासो रिकप शेठ जैन चेअरमन वर्धमान पतसंस्था, माननीय ताईसो रेखाताई सूर्यवंशी नगरसेविका नगर पंचायत पिंपळनेर, माननीय दादासो देविदास चौधरी, माननीय दादासो देवेंद्रजी गांगुर्डे माजी पंचायत समिती सदस्य, माननीय ताईसो सुवर्णाताई रवींद्र आजगे भाजपा महिला आघाडी, माननीय दादासो प्रवीण शंकरराव थोरात अध्यक्ष अखिल भारतीय मानवाधिकार संघ प्रतिनिधी, महापोलीस रॅपिड न्यूज पिंपळनेर, माननीय अखिल बोराडे इंडिया न्यूज जिल्हा प्रतिनिधी, एनजी न्यूज सह संपादक, माननीय दादासो सुभाष जगताप वरिष्ठ पत्रकार शब्दगंगा न्यूज, माननीय भैयासो कुणाल नरेंद्रराव मराठा अध्यक्ष इंदिरा गांधी हाय पिंपळनेर हिरेमाळी, समाजसेवक संघ दादासो श्री रवींद्र शांताराम साळवे, विभागीय उपाध्यक्ष राजेंद्र गोविंद कोटवदे, व्यापारी किशोर बापू बधाने, व्यापारी दादासो डॉक्टर विनोद मधुकर सभापती, पाणी पुरवठा समिती दिलीप सूर्यवंशी, रेखाताई सूर्यवंशी, नगरसेवक दादासो श्री संभाजी शिवाजी आहेरराव नगरसेवक हे सर्व उपस्थित मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला व आद्य दादाजी फाउंडेशन यांच्या वतीने सर्व गुरुबंधूंनी त्यांचा सत्कार केला व गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश दिला. संदेश देत दादाजी निर्माता आहे असे भक्तांच्या प्रेरण्यात आलं व हजारो भाविक पिंपळनेर नगरीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरून गुरुपौर्णिमेनिमित्तचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहिले. नवीन कपडे घेतले आणि तिथून सातत्याने अविनाश जोशी आणि मॅडम डॉक्टर प्रतिभा जोशी हे
अध्यक्ष दैनिक समाज पेपर त्याचं ओम स्वामी शिवानंद दादा द्वारिका मैया आपल्या दादाजींनी ते सांगितलंय, प्रेम उनसे करना है दादाजी बोले, आद्य परमात्मा ने भंडार खोले. बराबर है. तर आद्य से मोहब्बत कोई बारिश का नाम नहीं जो चले और थम जाए. आद्य से मोहब्बत कोई बारिश का नाम नहीं जो चले और थम जाए. आद्य से मोहब्बत कोई सूरज नहीं जो निकले और डूब जाए. आद्य से मोहब्बत कोई सूरज नहीं जो निकले और डूब जाए. आद्य से मोहब्बत तो नाम है सांसों का. आद्य से मोहब्बत तो नाम है सांसों का, जो चले तो जिंदगी और रुके तो मौत बन जाए. म्हणून आद्य परमिता परमात्मा स्वामी शिवानंद, आद्य स्वामी शिवानंद दादाजी की, आद्य स्वामी शिवानंद दादाजी की, आद्य जगत जननी जगत माता आई धुनी द्वारिका मैया की, आई धुनी द्वारिका मैया की. सर्वांना जय श्री स्वामी. ओम स्वामी शिवानंद दादा द्वारिका मैया. ओम स्वामी करत आहे. ओम स्वामी शिवानंद. ओम स्वामी शिवानंद आपल्यामध्ये नवनिर्वाचित नगरसेवक नगर परिषद शिवानंद दादा द्वारिका मैया. ओम स्वामी शिवानंद मैया. ओम स्वामी शिवानंद. नानासाहेब गेल्या 4-5 वर्षांपासून करूया. द्वारिका मैया. निर्वाचित नगराध्यक्षा माईक त्यांच्याकडे हँड होतो. बाहेर गावाहून आलेल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करते. आज गुरु पौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. म्हणतात ना, अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि आपल्या आयुष्यातील अनेक प्रश्नांकडून उत्तराकडे नेणारे जे गुरु असतात त्यांच्या चरणी आज मी नतमस्तक होते. आपण कितीही उच्च पदावर गेलो तरी आपल्या जीवनातील गुरुचे स्थान हे अढळ असते आणि म्हणूनच या गुरुशिवाय आपण त्या मार्गाने चालणं अशक्य असतं. ते नेहमी आपल्या मार्गाला प्रेरणा देणारे किंवा आपल्या जीवनाला आधार देणारे असे हे आपल्या जीवनातील गुरु. आज या गुरुपौर्णिमेनिमित्त मला हा जो अनुभव मिळाला किंवा इथे जे उपस्थित आहे त्यांच्या अनुभवातून किंवा मी आधी जे ऐकलं त्या अनुभवातून खरंच धन्य झाले. आणि असे आयुष्यात अनेक गुरु म्हणजे आयुष्यातील आपला एक तरी गुरु असावा असं आज आपल्याला इथं ज्ञान झालं. आणि म्हणूनच मी आपल्या या प्रेरणेने प्रेरित होऊन नगर परिषदेच्या वतीने आपल्या सेवेसाठी नेहमी कटिबद्ध असेल अशी मी आश्वासन देते. धन्यवाद. मैया. त्यांचं बरेच दिवस काय वाजवायचे आहेत आपल्याला. द्वारिका मैया. ओम स्वामी शिवानंद. बोलण्यासारखं काहीच नाही. इथे महाराजांनी स्वामींनी ज्याला आत्मबोध दिला आहे, ज्याला दिव्य दृष्टी दिली आहे, अशा महात्म्यांपुढे मी बोलावं खरं म्हणजे हे चुकीचंच आहे. पण एक विनंती अशी की सब बोलावं म्हणून मी आलो की आज गुरुपौर्णिमा आहे. तुम्ही आम्ही सगळे मानव आहे आणि या मानवी संसारामध्ये आपल्याला चुकीचा मार्ग मिळू नये यासाठी आपल्याला गुरु हवा आणि तो गुरु असा असावा. आत्मबोध झाला, मी थोडीशा हरिपाठाची ओळख थोडी सरकवतो. आत्मबोध झाला म्हणजे साधुबोध झाला तो नुरुनिया केला असं म्हटलं जातं जोशी सर.
आणि म्हणून आपल्याला आत्मबोध झाला, कारण आत्मबोध जो देतो त्याच्यानंतर ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान ही भक्तीची सर्वात मोठी लहान बहीण आहे. भक्ती सर्वात मोठी बहीण आहे आध्यात्मिक मध्ये. तुम्ही किती ज्ञानी असाल याला महत्व नाही, पण जर तुमच्या मनात म्हणजे माझ्या मनात भक्ती नसेल तर तो ज्ञान काही कामाचं नाही. आणि म्हणून हे ज्ञान केव्हा कामात येतं? तुम्हाला आत्मबोध झाल्याशिवाय जीवाचा उद्धार नाही. मग स्वामींनी सांगितलं. आणि याच्यासाठी गुरुची आवश्यकता आहे, कारण गुरु हा सगळ्यात मोठा आहे. आकाशामध्ये पण गुरुचं स्थान मोठं आहे. सगळे ग्रह आहेत, सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु आहे. आणि म्हणून आपल्याला जीवनाचं कल्याण करायचं असेल तर अशा स्वामींची तुम्हाला भेट झाली, मला भेट झाली, हे कदाचित मागच्या जन्माचं पुण्य असावं असं मला वाटतं. कारण मी अनुभूती सांगू शकत नाही. अनुभूती सांगण्यासाठी त्यामध्ये मिसळावं लागतं, त्या आत्मस्वरूपामध्ये जावं लागतं. मी तिथपर्यंत पोहोचलो नाही, पण तुम्ही सगळे इथे बसलेले सगळे शिष्यगण, सगळे इथे महात्मे इथे बसलेले आहेत, यांनी ते अनुभवलेलं आहे. त्यांना अनुभूती ही फक्त स्वतःला मिळू शकते. मगाशी जोशी सरांनी सांगितलं ते फार वेगळ्या स्वभावाचे आहेत, पण त्यांच्या बोलण्यातून निष्ठा, भक्ती, प्रेम, वात्सल्य आणि स्वामींच्या प्रती चरणी असलेली भक्ती हे त्याच्यातून दिसून आलं. खरं म्हणजे अशी माणसं मिळणं फार कठीण आहे. मगाशी एक ताई आले, जोशीताई, ते PhD झालेले आहेत. तुम्ही आम्ही कुठं बसतो हो? कोण मिळाली त्यांना सुवर्ण पदक प्राप्त झालेलं आहे. अशा ताई आपल्या परिवारामध्ये आहेत, हे फार मोठं भाग्य आहे. आपल्याला कुठेतरी ज्ञान प्राप्त व्हावं. सुईच्या टोकाइतकं मगाशी सांगितलं, सुईच्या टोकाइतकं त्याला असा अष्टक प्रवास मगाशी सांगितला. तुम्ही आम्ही कुठं प्रवास करू शकत नाही, म्हणजे तुम्ही केलेला आहे. पण मी सरांना मगाशी सांगितलं, ज्यांनी इथे बघितलं, ज्यांनी ट्रॅव्हल प्रवास केला आहे, सूक्ष्म देहाचा प्रवास केलेला आहे, त्यांची अनुभूती मी तुम्हाला मी माझं हे रटाळ भाषण काय द्यावं, मला फार वाईट वाटतं. हे करण्यासाठी स्वामींच्या प्रती असलेली चरणाची जो गेला, तो नूरने तो तिथे गेला, तो पोहोचला तिथे. आम्ही अजून बाकी आहेत, मी तुमच्या मार्गावर आहे. आणि म्हणून या कोरड्या या भौतिक जीवनामध्ये हे सगळं कच्चं आहे, सगळं व्यर्थ आहे. हा संसार हे फक्त करायचा आहे म्हणून करायचा आहे. तो होणार. मग सरकारने सांगितलं संसार हा होत राहणार आहे, तुम्ही नाही केला तरी तो होत राहील. फक्त करायचं काय की जिथे आपल्याला पोहोचायचं आहे ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. जीवाशिवाची भेट होण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. कारण प्रभू रामचंद्रांनी गुरु केला, कृष्णांनी सांदीपणी गुरु केला, नारदांनी गुरु केला, संघातील ब्रह्माती गुरुचा नारद सारद सहिता असं याच्यात म्हटलेलं आहे. हनुमान चालिसामध्ये ज्यांना जे सृष्टी चालवायचे, अखंड ब्रह्मांड ज्यांच्या हातात होतं ते प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण यांनाही गुरु करावा लागला. तुम्ही आम्ही मानव आहे आणि म्हणून आपल्याला हे परम भाग्य असावं. कदाचित मागच्या जन्माचं पुण्य असावं आणि ह्या जन्मात आपली कर्म चांगली होत असावी, म्हणून अशी आपल्याला स्वामींची चरणाची सेवा करणारी मिळाली आहे. हे आपलं भाग्य. आणि मी सगळ्यांना आज गुरुला वंदन करतो. ही सेवा आमच्याकडूनही व्हावी अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांना या गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. कालिका मैया ओम स्वामी शिवानंद दादा